आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिककडे येणारा ट्रक क्रमांक MH15 DK 3116 व नाशिककडून घोटी इगतपुरीकडे जाणारी महामंडळाची बस क्रमांक MH40 AQ 6010 या दोघा वाहनांची समोरासमोर धडक होऊन VTC जवळ वाडीवर या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे। या अपघातात ट्रक चालक व बस चालक आणि घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह असे 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत काही जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत। दयाराम निवृत्ती सहाने वय वर्ष 45 राहणार पाथर्डी फाटा बस चालक, तेजस निवृत्ती पगार वय वर्ष 42 बस वाहक राहणार नाशिक, डॉक्टर संजय देवराम सदावर्ते वय वर्ष 51 राहणार घोटी ग्रामीण रुग्णालय, मोहन रामराव वागचौरे वय वर्ष 44 राहणार शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील वय वर्ष 31 राहणार नाशिक, प्रीतम दिवे ट्रक चालक शैलेश, तसेच अजून काही जखमींची नावे अद्याप मिळू शकली नाही। दरम्यान या अपघाताची माहिती मिळतात गोंदे फाटा येथे उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थाची मोफत अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी रवाना होत जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।